अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीच्या पहिल्याच यादीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। लाखो रुपयांचे थकीत कर्ज असताना यादीत मात्र अर्धीच रक्कम दाखवल्याचा आरोप त्यांनी केला। उर्वरित रक्कम भरण्यासाठी बँका शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचंही तुपकर म्हणाले। सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता, मग ओटीएस कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी बँकांमध्ये आलेली आहे आणि या यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे। उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं बँकेमध्ये थकलेलं पीक कर्ज हे जर 1,25,000 रुपये असेल तर सरकारच्या कर्जमाफी यादीमध्ये फक्त 70,000 रुपये दाखवलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण असं आहे की सरकार बँकांसोबत ओटीएस करणार आहे आणि उर्वरित रक्कम बँकेनी त्या शेतकऱ्याला राईट ऑफ करायची आहे असं सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे। पण याबाबत कुठली सुस्पष्टता सरकारनं अजून केलेली नाही। त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की 30/9/2021 रोजी अगर तत्पूर्वी NPA झालेली जी खाती आहेत याला 35% रक्कम सरकार देणार आणि उरलेली जी रक्कम आहे ही बँकेने राईट ऑफ करायची आहे। यामध्ये त्यांनी 2022, 2023, 2024 आणि 2025 वेगळ्या वर्षी थकीत झालेली जी पीक कर्ज आहेत त्याच्यासाठी 55%, 70%, 85% रक्कम सरकार देणार असं म्हटलेलं आहे। परंतु या बाबतीतली कुठलीही सुस्पष्टता सरकारने केलेली नाही आणि बँका मात्र वरचे पैसे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे। प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारनं या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि 2 लाखापर्यंत जर तुम्ही सरसकट कर्जमाफी करणार होते तर ही ओटीएसची स्कीम आणली। आता या ओटीएसच्या स्कीममध्ये बँकांनी राईट ऑफ करायचं आहे म्हणजे आमचं सिबिल खराब होणार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो सरकारने शब्द दिला होता तो सरकारने पाळला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि हा जो कर्जमाफीच्या याद्यांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ तयार झालेला आहे हा गोंधळ दूर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे।